नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेटच्या ब्लाऊजवरती पाठीमागील गळ्याला कशा पद्धतीने डिझाईन बनवायची हे आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. बघा, छोटे साईजचा हा बॅकनेक आहे. या पद्धतीने गळा रुंदी जी आहे तर ती मी 2.25 इंच घेतली. खालच्या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. या पद्धतीने बघा बॉक्स आखून घेतलेला आहे. आधी वरती ना 2 ते 2.5 इंचापर्यंत खाली सरळ घेतलं, परत एक गोलमध्ये आकार देऊन घेतला. अशा पद्धतीने 3 आकार देऊन घेतले. बघा, या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार देऊन घ्या. मी जसा आकार दिलेला आहे आणि तिथून वरती सरळमध्ये मी आकार काहीच दिलेला नाही, सरळ रेष ओढून घेतली. खालच्या साईडला जो गळ्याचा आकार होता तिथे गोल आकार देऊन घेतला. आधी ते गळा जो आहे तर ती पट्टी मी कट करून बाजूला ठेवली, कारण ही पट्टी आपल्याला नंतर लागणार आहे त्यामुळे. आणि आता जसा आपण आकार काढलेला आहे का, तर त्या पद्धतीने तो आकार जो आहे तर तो कट करून टाकायचा. अस्तरचा पार्ट आहे हा. या पद्धतीने जसा आकार आहे तर त्या पद्धतीने बाजूला काढून ठेवला मी. आणि बघा, हा बॅकचा अस्तरचा पार्ट घेतला. यानंतर फ्रंट हे मेन पार्ट जो आहे तर तो डबल फोल्डेड आहे आणि तो अस्तरचा पार्ट त्यावरती ठेवून घेतला. यानंतर हा जो गळ्याचा पार्ट होता तर बघा, जसा आकार आहे त्या पद्धतीने मेन पार्टवरती ठेवून घेतला. गळ्याचा पार्ट जो आपण कट केलेला होता का, ती पट्टी मी बाजूला ठेवलेली ती या पद्धतीने आखून घेतली आणि गळा कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने बघा गळा मी कट केला. आणि यानंतर वरच्या बाजूने बरोबर असं व्यवस्थित ठेवून घेतलं. मेन फॅब्रिक डबल फोल्डेड आहे. यानंतर याच्या उलट बाजूनीच अस्तरचा कपडा आहे तर ती उलट आणि सुलट बाजू लक्षात घ्यायची. या पद्धतीने अस्तर ठेवून घेतलं मी त्यावरती. आणि जसं आहे तसं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जशास तसं सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे एक लेवलमध्ये. बघा, 1/2 इंचाचं ना शिलाई मार्जिन सोडायचं आणि जोडत असताना अगदी काळजी घ्यायची. थोडंसं वरच्या साईडला नेट एक्स्ट्रा राहतंय तर ते राहू द्यायचं. आणि खाली जसा आकार आहे का तर त्याच पद्धतीने अगदी हळूवारपणे आधी गळ्याची बाजू आहे तर ती जोडून घ्यायची. या पद्धतीने बघा, मी व्यवस्थित जसा आकार आहे तर त्याच पद्धतीने आकारानुसार याला टिप टाकत जायचं. अगदी हळूवारपणे टिप टाकायची. आणि नंतर जे साईडला जे आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर ते व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला जोडून घ्यायचं. या पद्धतीने गळ्याच्या तिथे आपल्याला कुठेही एक्स्ट्रा म्हणजे कट करायचं नाही. ते नेट जसं आहे तसं आपण गळा आखलेला होता का तर त्याच पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा. तिथे काहीही करायचं नाही. या पद्धतीने बघा, मी ठेवून पाहिला व्यवस्थित तयार झालेला आहे का, तर बरोबर आपला व्यवस्थित मी तयार करून घेतला. यानंतर शोल्डरपासून एका बाजूने जोडायला घ्यायचं, फुगा वगैरे येऊ नये म्हणून. अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडत असताना ना आपल्या हाताचा दाब राहू द्यायचा मशीनवरती. या पद्धतीने बघा, व्यवस्थित असा हाताचा दाब ठेवायचा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित जोडून घ्यायचं. यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे का तर तो कट करून घ्यायचा. ठेवून पाहिलं कुठं फुगा वगैरे आलेला आहे का, तर व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर ना कुठे काही झालेलं नव्हतं. फक्त दोन्ही साईडचं मी कट केलेलं आहे. खालच्या साईडला 1 इंच जे मेन फॅब्रिक नेट होतं तर ते मी फोल्ड करून खालच्या बाजूने कमरेला पट्टी तयार करून घेणार आहे. जेणेकरून काय होतं, दुसरी आपल्याला अस्तरची पट्टी लावण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे हे बघा, गळ्याला मी पट्टी बसवणार आहे ना आधी, तर त्यासाठी मी एकाला 1-2 पट्ट्या जोडून घेणार आहे. आणि यानंतर या पद्धतीने डबल फोल्डेड केली आणि गळ्याला लावून घेते. बघा, या पद्धतीने डबल फोल्डेड करून गळ्याला पट्टी लावून घ्यायची व्यवस्थित. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि जसा गळा आहे तर त्या पद्धतीने गोट बनवणार नाही, मी पट्टी लावणार आहे. नेटचा ब्लाऊज असल्यामुळे नेटच्या फॅब्रिकला पट्टीच लावून घ्यायची. या पद्धतीने या पट्टीला फक्त आता व्यवस्थित कट द्यायचे. सर्व बाजूंनी व्यवस्थित कट दिले की ती पट्टी ॲटोमॅटिक आतल्या साईडला फोल्ड होते. या पद्धतीने त्यामुळे मी आतल्या साईडला याला फोल्ड करून घेतलं. बघा, फोल्ड करून घेतल्याच्या नंतर जशी आहे तशी व्यवस्थित दाबची टीप टाकून घ्यायची. पट्टीवरच्या बाजूने पण नाही दिसली पाहिजे. पूर्ण पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून पूर्ण गळ्याला मी पट्टी बसवून घेतली. बघा, पूर्ण गळ्याला पट्टी बसवून घेतली. एकदम गळा आपला मस्त तयार झालेला आहे. यानंतर खालच्या साईडला मी जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिकची पट्टी ठेवली होती या पद्धतीने डबल फोल्डेड पट्टी करून घेतली. मी मेन फॅब्रिकच ठेवलं होतं
त्यामुळे ना आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज लागत नाही. जर कपडा असेल तुमच्याकडे तर अशा पद्धतीने खालच्या साईडला पट्टी असेल ना तर अशी जोडून घ्यायची. या पद्धतीने पूर्ण गळा बघा मस्त आपला तयार झालेला आहे. तिथे डिझाईन तयार झालेली आहे का आणि तिथे फक्त नेटचं कापड आहे बघा. आतल्या साईडला खूप जास्त प्लेन नेट असतं का तर हा डिझाईन आपल्याला बरोबर उठून दिसली असती. परंतु हा प्रिंट जास्त होती नेटवरती त्यामुळे आपल्या अशी लक्षात नाही. असं समोर दिसते परंतु कॅमेऱ्यात ती व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि या पद्धतीने बघा मी त्यावरती ना जशी डिझाईन आपण आखलेली आहे का तर त्यावरती मी या पद्धतीने गोल्डन कलरचीच लेस लावणार आहे. कारण हा ब्लाऊज हा कुठल्याही साडीवर मॅच होऊन जातो. स्किन कलरचा ब्लाऊज आहे. कॉन्ट्रास्टमध्ये कुठल्याही साडीवर तुम्ही यूज करू शकता. गोल्डनमध्ये या पद्धतीने बघा व्यवस्थित जसा आकार आहे का तर तशा पद्धतीने मी याला लेसला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. आणि जिथे आकार आपला चेंज होत आहे तर तिथे एक छोटीशी प्लेट घ्यायची जेणेकरून तो आकार हा व्यवस्थित दिसतो आणि परफेक्टमध्ये तयार होतो. यामुळे मी बघा अगदी हळूवारपणे आपण त्यावरती लेस बसवून घ्यायची. जिथे आकार आलेला आहे का तिथे एक छोटीशी मी प्लेट देऊन घेते. आणि बघा कुठलीही लेस असो छोटी असो मोठी असो लेसला डबल टिप टाकायला विसरायचं नाही. या पद्धतीने मी यावरती परत एक टिप टाकून घेणार आहे लेसवरती. जसा आकार आहे त्या पद्धतीने मी लेस लावली आणि त्यावरती अजून एक टिप टाकून घेतली. कारण ना ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लेस अशी एकदम परफेक्टमध्ये बसली जाते. नाहीतर अशी काय होतं एका साईडला कधी कधी लेस उचकल्यासारखी दिसते त्यामुळे. आणि आता जी आपण पट्टी बसवून घेतली पूर्ण गळा जो आहे का तर त्या गळ्याच्या भोवती एक लेस लावून घ्यायची व्यवस्थित पूर्ण गळ्याला. यालासुद्धा ना एक डबल टिप टाकून घ्यायची आणि या पद्धतीने आपला बॅकचा नेक अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा बघा. तर अशी काहीशी आपली आजची बॅकनेकची डिझाईन होती. कुठल्याही साडीवरती या पद्धतीने तुम्ही बॅकनेक करू शकता. खूप सुंदर असा आहे हा बॅकनेक आहे. आणि जर तुमच्याकडे ना ब्लाऊज पैठणीमधील ब्लाऊज पीस असेल तर या नेटच्या ऐवजी ना तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये तिथे वेगळा कलर लावायचा. तीसुद्धा डिझाईन खूप छान दिसते या पद्धतीने. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ही बॅकनेक डिझाईन आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.